आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। महाराष्ट्रात 6 जून तर मुंबईमध्ये 11 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता। मान्सून राज्यात स्थिर होण्यास काहीसा वेळ घेईल, तर राज्यात बहुतांश ठिकाणी संध्याकाळच्या वेळेत मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज। बारामतीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे भिगवण रोडवरील अनेक झाडं पडली। इनोव्हेशन सिटी प्रकल्पासाठी एमएमआरडीए नियोजन संस्था असणार। संस्था नियुक्ती करण्यास राज्य सरकारची मंजुरी। यासाठी राज्य सरकार आणि टाटा सन्स यांच्यामध्ये स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सामंजस्य करार झाला होता। अनधिकृत बांधकामावरती पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई। गजानन हाऊसिंग सोसायटी परिसरात कारवाई। प्रभाग कार्यालयाच्या वतीनं 350 चौरस मीटर क्षेत्रातील 2 इमारतींवरती कारवाई। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा 30 जूनपर्यंत सुरू करा। मुख्यमंत्र्यांचे पीएमआरडीएला आदेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे महिन्यात मेट्रो सुरू होणार असं म्हटलं होतं, मात्र काम न झाल्यामुळे मेट्रोला विलंब झालाय। पुण्याच्या स्वारगेटमधील एसीएफ स्टडी सेंटरवरती मनसेची धाड। विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचा मनसेचा आरोप। परवानगी नसताना देखील क्लास चालवले जात असल्याचा आरोप करत मनसेचं आंदोलन। सलूनमध्ये हेअर स्पा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग। खारघर सेक्टर 2 येथील सीएमसी सलूनमधली घटना। आरोपी समीर याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये पुमा कंपनीच्या बनावट वस्तूंच्या साठ्यावरती कारवाई। तब्बल 7,38,00,000चा मुद्देमाल जप्त। कॉपीराईट कायद्याचा भंग प्रकरणी 5 दुकानांवरती कारवाई।